आज आपण जेफ्री एप्स्टीनच्या त्या गुंतागुंतीच्या आणि धक्कादायक कहाणीबद्दल बोलणार आहोत, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आणि सत्ता, संपत्ती आणि न्याय याबद्दलची अनेक मोठी सत्ये समोर आणली. चला तर मग या व्यक्तीच्या आयुष्यात खोलवर जाऊया, जिचं आयुष्य एका बाजूला प्रचंड संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला तितकेच भयंकर गुन्हे अशा विरोधाभासांनी भरलेलं होतं. सगळ्यात आधी हे बघूया की जेफ्री एप्स्टाईन जगासमोर कसा दिसत होता. त्याने स्वतःची काय प्रतिमा तयार केली होती. विचार करा, एक साधा शिक्षक आणि बघता बघता तो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकांच्या वर्तुळात जाऊन बसला. त्याचा हा प्रवास इतका वेगवान आणि इतका रहस्यमय होता की आजही त्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्याने एक असं जाळं विणलं होतं ज्यात कुणाकुणाची नावं होती माहितीये? राजकारणी, राजघराण्यातले लोक, मोठे मोठे अब्जाधीश, म्हणजे अक्षरशः जगातले सगळे मोठे मासे त्याच्या गळ्याला लागले होते. पण या सगळ्या चकचकीतपणाच्या मागे एक काळखोर वास्तव दडलं होतं. हे बघा, त्याचे 2 चेहरे. जगासाठी तो एक हुशार, दानशूर माणूस होता. पण खरं वास्तव हे होतं की तो अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा एक नराधम होता. आणि त्याची पद्धत ठरलेली होती. आधी मुलींना मसाज जॉबच्या नावाखाली पैशांचा आमिष दाखवायचं. मग त्या एकट्या सापडल्या की त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. आणि इथेच हे थांबत नव्हतं. त्याच पिढीतांना मग इतर मुलींना फसवून आणायला तो भाग पडायचा. एक अत्यंत क्रूर असं चक्र होतं हे. आता बघा, कायद्याला त्याला पकडण्याची एक संधी मिळाली होती. पण एका विचित्र करारामुळे सगळा खेळच पालटला. तर झालं असं की 2005 मध्ये फ्लॉरिडात त्याच्याविरुद्ध एक मोठी चौकशी सुरू झाली. पण खटला चालण्याऐवजी 2008 मध्ये एक गुप्त करार झाला. आणि याचा परिणाम काय झाला तर एप्स्टाईन तर वाचलाच, पण त्याच्यासोबत जे मोठे मोठे लोक होते, ज्यांची नावं बाहेर आली नव्हती, त्यांनाही संरक्षण मिळालं. फक्त 13 महिने. हो, या धक्कादायक करारामुळे त्याला फक्त 13 महिन्यांची शिक्षा झाली आणि त्यातही कामासाठी बाहेर जायची विशेष सूट होती. हा जो करार होता ना, तो सरकारी वकील अलेक्झांडर ॲकोस्टा यांनी हाताळला होता. आणि याच करारामुळे पहिल्यांदा कव्हरअप किंवा सत्य लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की कुणाला तरी वाचवलं जातंय. अनेक वर्ष गेली आणि एप्स्टाईन पुन्हा एकदा कायद्याच्या जाळ्यात अडकला. पण यावेळेस कहाणीने एक आणखीनच भयंकर वळण घेतलं. 2019 साल उजाडलं. काही नवीन पिढीता हिमतीने पुढे आल्या आणि मग न्यूयॉर्कमध्ये एप्स्टाईनला पुन्हा अटक झाली. यावेळी सगळ्यांना वाटलं की आता तरी याला शिक्षा होणार, पण तसं व्हायचं नव्हतं. खटला सुरू होण्याआधीच 10 ऑगस्ट 2019 रोजी तो न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृतावस्थेत सापडला. अधिकृत कारण का दिलं? आत्महत्या. पण इथेच तर खरी गडबड होती. ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला तेव्हा तुरुंगातले कॅमेरे बंद होते, ड्युटीवरचे 2 गार्ड्स झोपले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची ओळख जगातल्या एवढ्या मोठ्या लोकांशी होती की त्याच्या मृत्यूवर सहज विश्वास ठेवणं कुणालाही शक्य नव्हतं. आणि मग एक वाक्य जगभर पसरलं. एप्स्टाईनने आत्महत्या केली नाही. हे फक्त एक मीम नव्हतं, तर लोकांचा व्यवस्थेवरचा जो अविश्वास होता त्याचं हे प्रतीक बनलं. बरं, त्याच्या मृत्यूनंतर काय झालं? प्रकरण इथेच संपलं नाही. चला, पुढे काय घडलं ते बघूया. त्याची एक जवळची सहकारी होती, घिस्लेन मॅक्सवेल. 2020 मध्ये तिला अटक झाली आणि 2021 मध्ये तिला लैंगिक तस्करीसाठी दोषी ठरवण्यात आलं. म्हणजे एप्स्टाईन जरी सुटला तरी या गुन्ह्यातली एक प्रमुख सूत्रधार मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडली. आता आपण एप्स्टाईन फाईल्सबद्दल ऐकतो. तर ह्या फाईल्स म्हणजे काय? यात कोर्टाचे कागदपत्र आहेत, पीडितांनी दिलेले जबाब आहेत, त्याच्या प्रायव्हेट जेटमधनं कोणी प्रवास केला त्याची नोंद आहे आणि त्याची पर्सनल कॉन्टॅक्ट बुकसुद्धा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या फाईल्समध्ये नुसतं नाव आलं म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार आहे असं अजिबात नाही. अनेक जण फक्त ओळखीचे असू शकतात किंवा त्यांचा संपर्क दुसऱ्या कोणत्या तरी कारणासाठी आलेला असू शकतो. या सगळ्या प्रकरणामुळे झालं काय तर जगातल्या मोठ्या आणि श्रीमंत लोकांमध्ये चालणारा भ्रष्टाचार समोर आला. आपल्या न्यायव्यवस्थेत खरंच सगळ्यांना समान वागणूक मिळते का यावर चर्चा सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये पीडितांना अधिक चांगल्या संरक्षणाची किती गरज आहे हे अधोरेखित झालं. आज इतकी वर्ष झाली, पण काही प्रश्न अजूनही तसेच आहेत.
त्याचे ते सगळे ग्राहक नक्की कोण होते? त्याला पहिल्यांदा एवढी कमी शिक्षा का झाली? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, त्याचा मृत्यू खरंच आत्महत्या होती की दुसरं काही? हे असे प्रश्न आहेत जे आजही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.